स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्तु महाणिः चिंतामणी थेउरे। सुस्वागतम सुस्वागतम। शिव साई मित्र मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे। दरवर्षी आपण समाज प्रबोधनपर देखावा सादर करीत असतो। त्या देखाव्याचा ठसा सामान्यांच्या मनात खोल रुजावा म्हणून दरवर्षी श्रींची मूर्ती वेगवेगळ्या रूपात साकारित असतो। असाच हा अनोखा एक प्रयत्न। बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात। बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात। धरती मातेच्या कुशीत जसा बीजांचा अंकुर फुटत असतो तसाच आपल्या मातेच्याही गर्भात एक अंकुर फुलत असतो। अशाच एका उमलत्या अंकुराची कहाणी। विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसं मानवी जीवन सुखसोयीने सुलभ होत गेलं। त्यातीलच एक भाग निसर्ग नियमाला आव्हान देत नवनवीन उपचार साधने निघाली। गर्भातील बाळाची स्थिती गर्भलिंग परीक्षण सोनोग्राफीच्या माध्यमातून समजू लागली। विज्ञानाचं हे वरदान मानवी मनाच्या जीवनाच्या समाजासाठी चांगली उत्क्रांती होती। पण विज्ञानाच्या वरदानाचे रूपांतर शापात केले। आई आई आपण हॉस्पिटलला चाललोय का? अगं असं काय करतेस? मी तुझ्या पोटातून बोलते। अगोदर तुला वाटत होते माझं बाळ येणार म्हणून तू खूपच खुश होतीस। त्या आनंदात तुझे हृदयाचे ठोके खूपच सुंदर वाटत होते। त्या ठोक्यावर मला सारखे नाचावेसे वाटत होते म्हणून मी आनंदात होते। मलाही या सुंदर जगात यायची आस लागून राहिली होती। मी या दुनियात आल्यानंतर माझी आई मला हळूच गोंजारेल, मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरवेल। माझे बाबा तर माझ्या जन्माचं स्वागतच करतील। माझ्या बाबांना तर आभाळ ठेंगणेच वाटेल। मला या दुनियेत कसे जगायचे ते शिकवतील। माझी आजी मला छान छान गोष्टी सांगेल। पण जेव्हा तुम्हाला कळले की मी मुलगी आहे सगळंच बिघडलं। तुझ्या हृदयाचे ठोके बेताल वाजू लागले आणि त्याचा त्रास मला होऊ लागला। का ग आई, देवाने नशिबाच्या रेषा माझ्या हातावर लिहिण्या अगोदरच तुम्ही पुसून टाकताय? आई मला वाचव, आई आई आई। पाहिलं, हिच्यासारखे लाखो स्त्रीजीव तुमच्या जीवनामध्ये दाखल होण्याआधीच गर्भातच मारले जात आहे। कारण का तर ती एक मुलगी आहे। आई हवी, बहीण हवी, पत्नी हवी, मग मुलगी का नको? मुलगा मुलगी एक समान हा प्रचार समाजात प्रत्येक ठिकाणी केला जातो। पण आजची स्थिती पाहता मुलींचे प्रमाण घटतच आहे। उमलू द्या ना त्या कळीला, तिलाही जगण्याचा हक्क आहे। का मारता तिला आईच्या गर्भात? कारण ती मुलगी आहे। अहो जरा भूतकाळ तपासून पहा। स्त्री हाच जीवनाचा शिल्पकार आहे। राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, सिंधुताई सतपाल अशा कितीतरी यशस्विनीची नावे सांगावी तेवढी थोडीच आहेत। अहो ऑलिम्पिकमध्ये भारताची लाज सुद्धा स्त्रियांनीच राखली, त्या म्हणजे PV सिंधू आणि साक्षी मलिक। मुलगा वारस आहे तर मुलगी पारस आहे,
मुलगा वंश आहे तर मुलगी अंश आहे, मुलगा आन आहे तर मुलगी शान आहे, मुलगा संस्कार आहे तर मुलगी संस्कृती आहे. हीच संस्कृती, हीच शान, हा अंश आणि हा पारस जपायचा आहे. जपणार ना? जपायलाच पाहिजे. गोरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे. चला तर आज गणरायाच्या चरणी प्रार्थना करू, शपथ घेऊ. मुलगा मुलगी एक समान, मुलीला नाही देणार दुय्यम स्थान. दरवर्षीप्रमाणे समाज प्रबोधन व शिवसाई मित्रमंडळाचे वेगळेपण राखण्याकरिता प्रसादाच्या रूपात आशीर्वाद देण्यासाठी येत आहे तुमचा, आमचा, आपल्या सर्वांचा शेंगदाण्यांपासून बनवलेला गणराया.